वाशिम जिल्ह्यामध्ये होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे। निवडणूक व्यवस्थापनामध्ये माहिर असलेले नेते राजू पाटील राजे यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी नाव न घेता अर्जुन खोतकरांवर टीका केली आहे। झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड देण्याचं श्रेय आमचंच आहे। जीआर कार्डमुळे लोकांना त्यांचा मालकी हक्क मिळेल असं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं आहे। सतेज पाटलांनी महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे। कर्जमाफीच्या वेळेला आर्थिक शिस्तीचे धडे देतात आणि राज्यभरामध्ये जमिनींचे घोटाळे करतात असं वक्तव्य सतेज पाटलांनी केलं। पुणे पदवीधर मतदारसंघांसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा आहेत। राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधरांसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर केला। चंद्रकांत पाटलांनी शरद लाड आणि यांचं नाव घोषित केलेलं होतं। शरद लाड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदवीधरचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र आहेत। अंजली दमानिया आणि अजित पवारांवर निशाणा साधला। हिम्मत असेल तर कारवाई करा, फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका असं वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलेलं आहे। महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपने राहुल ढिकलेंवर सोपवलेली आहे। राहुल ढिकले नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत। अजित पवारांनी पत्रकारांशी बोलणं टाळलेलं आहे। पत्रकार प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार निघून गेले। वंदे मातरम म्हणणाऱ्या उर्दू शाळांवर कारवाई करा अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांनी केली आहे। वंदे मातरम केवळ गीत नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा मंत्र होता असं ट्विट केशव उपाध्यायांनी केलेलं आहे। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारवर जमीन घोटाळ्याचा आरोप आहे। पुण्यामध्ये महारत्नाच्या जमिनीचा 1800 कोटींचा कथित घोटाळा पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आला असून महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे। चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिक्रिया पार्थ पवार प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी दिली आहे। नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, जमीन व्यवहार रद्द करा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केलेली आहे। पार्थ पवारची सखोल चौकशी करावी, अजित पवारांचा राजीनामाही घ्यावा अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे। पुण्यामध्ये पार्थ पवारांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाने आंदोलन केले। हातामध्ये श्रीखंडाच्या वाटे घेत आंदोलन करत अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण करण्यात येते। मुख्यमंत्र्यांनी जमिनीबाबत स्पष्टीकरण द्यावं। सरकार म्हणते जमीन विकता येत नाही, मग जमीन कशी विकली गेली असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे। स्टॅम्प ड्युटी बुडवून सरकारचा महसूल बुडवला, याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे। 70,000 कोटी पचले म्हणून सगळंच पचेल असं नाही असं म्हणत राजू शेट्टींनी अजित पवारांवर निशाणा साधला। मतदार याद्या स्वच्छ व्हाव्यात यासाठी आम्ही एकत्रित आलोय। बरेच वर्ष आम्ही भाजपला सुद्धा मदत करत आलो होतो, आता चूक दाखवतो तर आमच्यावर बोट दाखवतात असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी शेलारांसह भाजपवर निशाणा साधला। राज्यातील मतदार याद्या सदोष कराव्यात यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं लक्ष घालावं। लोकसभेमध्ये वाढलेल्या मतदानावर आक्षेप असल्याचा आरोप अनिल देसाई यांनी केलेला आहे। मंत्री आशिष शेलारांचा ट्विट करत ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला। ठाकरेंनी हिंदू मतदारांना वोट चोर ठरवलंय असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं। पार्थ पवार प्रकरणावर एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळले। प्रश्न विचारल्यावर शिंदे प्रसार माध्यमांवरती भडकलेले।